नमस्कार. आपण पाहत आहात डहाणू मित्र न्यूज नेटवर्क. पाहुयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी. पालघर पोलिसांकडून गांजा साठवणूक करणाऱ्या 2 आरोपींवर कारवाई. तलासरी पोलीस ठाणे हद्दीत दिनांक 3/2/2026 रोजी पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की संभा इराणी फार्म वाडीमध्ये एक इसम गांजा विक्रीसाठी साठवून ठेवला आहे आणि या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक अजय गोरड यांच्या नेतृत्वाखाली सदर पथकाने सदर स्थानिक क्षेत्रात छापा टाकला. पथकाने इराणी फार्म वाडीतील घरात सर्च ऑपरेशन करून 2.965 किलोग्राम वजनाचा गांजा सदृश्य वनस्पती जप्त केली. या वनस्पतीमध्ये फिकट तपकिरी रंगाची पाने, फुले, काड्या, बिया तसेच उग्र वास जाणवला. हे जप्त करण्यात आलेले पदार्थ गांजा असल्याचे प्राथमिक तपासणीमध्ये स्पष्ट झाले. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून 4/2/2026 रोजी मोहम्मद चंगेज हाजी अब्दुल रऊफ शेख, वय वर्ष 36, निवासी फॉरेस्ट ऑफिसजवळ संजान, तालुका उंबरगाव, जिल्हा वलसाड आणि आतिश गणेश कुमरे, वय वर्ष 28, निवासी स्वप्नलोक माणिक अपार्टमेंट, उंबरगाव, जिल्हा वलसाड यांना अटक केली. पोलीस उपनिरीक्षक अमोल चिंदे या गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत. सदरची कारवाई पालघर पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक विनायक नरळे, उपविभागीय पोलीस अधिकारी विकास नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या पथकात पोलीस निरीक्षक अजय गोरड, पोलीस उपनिरीक्षक विकास दरगुडे, अमोल चिंदे, जयराम उमतोल, हिरेमन खोटरे, प्रमोद पाटील, रवींद्र भगत, देवा कडू आणि सदुभेसकर यांचा समावेश होता. तसेच फॉरेन्सिक पथकाचे अधिकारी अंमलदार यांचे योगदान महत्त्वाचे होते. पोलीस प्रशासनाने गांजा साठवणूक आणि विक्रीविरोधी कडक कारवाई सुरू ठेवली असून कायद्याच्या कडेलोटाने गुन्हेगारांना शिक्षा दिली जाईल अशी माहिती दिली आहे.